नमस्कार, मी नूतन. मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत सातारा शहरात वावी या गावात आलेलो आहोत, जिथे वाई या गावात आलेलो आहोत, जिथे गुलमोहर रिसॉर्ट म्हणून खूप फेमस आहे. आज आपण त्यांच्या मालकांशी भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? सूर्यकांत वाडकर. सर, मी जसं आली आणि बघितलं की इथे खूप छान तुम्ही रिसॉर्ट बनलं आहे. जसं पूर्ण असं गावचं फिलिंग येतं. खूप छान तुम्ही रूम्स वगैरे मेंटेन केले आहेत. तर कसे मेंटेन केले सर? मी ॲक्च्युली 8च रूम काढलेले आहे ह्याच्यात आणि माझा 1.25 एकरचा एकंदर हा प्लॉट आहे. आणि करायचंच म्हटलं असतं तर एखादी बिल्डिंग करून आपण लॉज करू शकलो असतो, परंतु लॉजचं आणि या रिसॉर्टचं फिलिंग लोकांसाठी वेगळं आहे आणि इथं फॅमिली लोक येतात आणि त्यासाठी मी मोकळं जितकी जागा राहील तेवढी ठेवलेली आहे आणि 8 कॉटेज काढलेले आहेत त्यात फक्त. आणि सर, इथे जेवणाची कशी सोय आहे? व्हेज, नॉनव्हेज? हां, दोन्ही प्रकारचं जेवण आहे इथं. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, थाळी सिस्टीम आहे, पंजाबी डिशेस आहेत आणि इथं कस्टमर जे मागवेल त्या प्रकारे आपण फूड सर्व करतो इथं त्याला. सर, तुमच्या रूम्सचे, रिसॉर्टचे रूम्स आहेत, त्याचे रेट्स काय? आता माझ्या रिसॉर्टमध्ये एकंदर 8 कॉटेज आहेत. त्यातील 4 कॉटेज ह्या फॅमिली आहेत आणि 4 कॉटेज ह्या कपल आहेत. ज्या कपल कॉटेज आहेत त्यात 2 माणसांची राहण्याची सोय आहे आणि फॅमिली कॉटेजमध्ये 4 माणसांची राहण्याची सोय आहे. फॅमिली कॉटेज साधारणपणे 3,500 ते 4,000च्या आसपास रूम जाते. सीझन वाईज त्याचे रेट्स कमी केले जातात. तसंच कपल रूमचे पण 2,000 ते 2,500च्या आसपास रेट्स आहेत आणि सगळ्या रूम AC आहेत. सर, या रिसॉर्टची स्थापना कधी झाली? हे रिसॉर्ट मी साधारणपणे 2.5-3 वर्षापूर्वी म्हणजे 10 डिसेंबर 14 मी याचं उद्घाटन केलं आणि त्याच्या अगोदर मला बांधण्याचा कालावधी साधारणपणे 6 महिन्याचा लागला आणि आत्तापर्यंत साधारणपणे 2.5-3 वर्ष झालेली आहे त्याला. मी जसं ऐकलंय की तुम्ही पोलीस खात्यात कर्मचारी होतात आणि मग अचानक तुम्हाला कसं काय हे सुचलं? मी एकंदर 23 वर्ष नोकरी केली पोलीस खात्यात आणि मी स्वतः व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली, स्वेच्छानिवृत्ती. आणि नंतर 1 वर्षभर घरी बसून विचार केला आपल्याला काय करावं लागेल काय नाही. आणि मी 23 वर्षामधील 9 वर्ष पाचगणी महाबळेश्वर पोलीस स्टेशनला नोकरी केली. आणि पाचगणी महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे तिथं येणाऱ्या पर्यटकांना काय अडचणी येतात किंवा हॉटेल मालकांना काय अडचणी येतात हे मी जरा जवळून बघितल्या होत्या. त्याच्यामुळे मी विचार केला की पाचगणी महाबळेश्वरच्या जवळच वाई आहे आणि हे एक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. तर आपण का इथं जर असं रिसॉर्ट केलं तर लोक इथे येऊन राहू शकतात आणि सकाळी महाबळेश्वरला जाऊन पुन्हा पाचगणीला फिरून वाईला मुक्कामाला येऊ शकतात. ह्या विचार करून मग मी हे रिसॉर्टचा निर्णय केला आणि हे बांधकाम करून. सर, पुढे काही तुमचं नियोजन आहे हे डेव्हलप जसं करायचं आहे की पुढे रूम्स वाढवायचे किंवा अजून काही तुमचं फ्युचर प्लॅनिंग वेगळं आहे? हां, नक्कीच. आता याच्यात मला बऱ्यापैकी प्रगती दिसून येते आणि याच्यात अजूनही 2 ते 3 कॉटेज काढण्याचा विचार आहे आणि एखादा कॉन्फरन्स हॉल आम्हाला पुण्या मुंबईच्या कस्टमरकडून तशी मागणी येते की एखादा कॉन्फरन्स हॉल असावा. त्या अनुषंगाने आता एक कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे मी विचारत आहे. अच्छा. आणि सर, काही आपल्या मराठी बांधवांना तुम्हाला खास संदेश द्यायचा आहे किंवा तुमचे जे येणारे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी काही संदेश द्यायचा आहे? नाही, मराठी बांधवांसाठी तर नक्की संदेश द्यावा लागेल की व्यवसाय करताना घाबरू नका. घाबरलं जातं फार. मी चालू नोकरी सोडलेली आहे स्वतःची आणि या व्यवसायात पडलो आहे. आपला विश्वासानं आपण व्यवसाय केला ना तर बिलकुल आपल्याला त्यात धोका नाही किंवा तोटा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कर्जाला घाबरू नका. लोक बँकेचं कर्ज काढून व्यवसाय करायचं म्हटलं की मराठी लोक घाबरतात. मराठी लोक हां, कुठेतरी त्यांना येस. टेन्शन येतं की कसं आपली विश्वासार्हता जर सांभाळली बँकेत तर आपल्याला लोन कोणीही देतं. योग्य वेळी हप्ते दिले आणि लोन काढल्याशिवाय कोणीही मोठं होत नाही. सर, खूप चांगला संदेश दिला आहे तुम्ही. सगळ्यांनी गुलमोहर रिसॉर्टमध्ये यावं, सगळ्यांनी इथे विजिट करावी, बघावं की खूप छान इथे यांनी लुकआउट दिलेलं आहे. जसं एकदम चिल्ड्रन ॲक्टिव्हिटीज आहे, शिवाय एकदम गावासारखं लुक आलेलं आहे की एक बोलतात ना, फ्रस्ट्रेशन असलं तर रिलॅक्स माइंड इथे होऊ शकतं. सर, इथे बर्थडे पार्टीज वगैरे पण होतात? छोट्या मोठ्या बर्थडे पार्टीज होतात. कोणाचा सत्कार समारंभ असेल, वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल,
असे कार्यक्रम छोटे मोठे इथं होतात. अगदी सांगायचं अगदी डोहाळ्या जेवणापासून सुद्धा इथं कार्यक्रम झालेले आहेत. अच्छा. आणि सगळ्यांना कम्फर्टेबल हां. रूम्स मोठमोठे आता आई या परिस्थितीत माझ्याकडे 8 कॉटेज आहेत, 4 फॅमिली 4 कपल. यामध्ये आई या कंडिशनला 24 लोक राहू शकतात. जर एक मोठी फॅमिली असेल, आम्ही 30 लोक आहोत 35 लोक आहोत, तर माझ्या त्या फॅमिली रूम्स एवढ्या मोठ्या आहेत की त्यात 2-2 बेडसुद्धा एक्स्ट्रा बसू शकतात. म्हणजे नाही म्हटलं तरी आता आपल्याकडे 32 लोक राहू शकतात आणि 40-50 लोकांची आपण एक छोटीशी पार्टी पण अरेंज करू शकतो. सर, एवढा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, त्याच्यासाठी मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल तुमचं पूर्ण टीम तुमची आभारी आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. Thank you.